हॅलो, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजले आहेत 5:12 आणि आमची राईडची सुरुवात होत आहे. बाईकला वॉर्मअप करून ठेवलं आहे, लगेज पॅक केलं आहे आणि ही माझी स्वतःची इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल लॉंग राईड राहणार आहे, सर्वात जास्तीवाली. तर थंबनेल बघून ओळखलाच असणार की एक्झॅक्टली कुठे चाललो आहेत आम्ही. तर 5 वाजता निघायचं प्लॅनिंग होता, पण लगेज आणि माउंट करताना टाईम गेलाच. तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही राईडला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, तर ऑलमोस्ट मला दाखवते 6.5 तास इथून आम्ही पोचणार आहोत गणपतीपुळे. पण थोडासा पण वारा नाही हवेमध्ये. तर अजून एक गोष्टी मित्रांनो मला सांगायची होती की आतापासून मी जे राईड करणार आहेत अजून, किंवा माझे व्लॉग्स असतील ते मराठीत असतील. हिंदी हा ऑप्शन मी सोडला आता. काय लँग्वेज इश्यू वगैरे नाही, पण सांगितलं गेलं तर मला जास्ती कम्फर्टेबल मराठीतच वाटते बोलण्यामध्ये तुमच्याशी, आणि मला संवाद पण मराठीत साधण्यामध्ये तुमच्याशी बरं वाटते. तर असा गणपती बाप्पाचं नाव परत घेऊन आम्ही आता राईडला सुरुवात केलेली आहे. वन्स अगेन सुप्रभात मित्रांनो, आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. असं करून आम्ही आता राईडला सुरुवात केली आहे. आम्ही NH-66वरनं जाणार आहोत या राईडमध्ये. त्याच्यामध्ये तुमचा मुंबई गोवा हायवे असणार. तर ऑलमोस्ट झालेला आहे म्हणतात हायवे चांगला. काही बघूया. मधीत मी अलिबाग, हरिहरेश्वर, दिव्यागर हे राईड मी केलेले. आणि सबस्क्राईब करा गाईस, असले चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. फक्त कदाचित मी पावसामध्ये राईड करणार नाही जेवढं राईड मी आता करतो आहे, कारण पावसामध्ये मला स्पेसिफिकली मुंबईचे रस्ते, की मुंबईचे असू द्या की कुठलेही रस्ते असू द्या, विजिबिलिटी कमी असते, हेल्मेटमध्ये फॉगिंग होते, रस्ते खराब असतात, खूप खड्डे असतात. तर थोडा रिस्की वाटतो पावसामध्ये. तर त्यामुळे मी पावसामध्ये मोस्टली राईड करणार नाही. जे पण करणार उन्हाळा आणि
हिवाळ्यामध्ये. या रस्त्यावरती एकच प्रॉब्लेम आहे की इथे कंटेनर आणि असले गाड्या भरपूर आहेत, तर थोडे जपून चालावं लागेल. आणि रस्ता पण खराब आहे, बनतोय रस्ता पण सध्या खराब आहे. आता जेव्हापर्यंत सूर्य उजाडत नाही किंवा थोडासा उजेड येत नाही त्यापर्यंत तर असंच राईड करायचं आहे. थोडासा हळूच स्पीड राहणार माझी, कारण सिंगल लेन रोड आहे आणि समोरनं बघतायत हाय बीम आहे कंप्लीट, तर थोडासा इकडे केअरफुल पाहिजे. ठीक आहे. तर ही राईड करण्याच्या मागे माझा खूप लहानपणापासून एक इच्छा होती ही राईड्स करावं. ही राईड व्हायला पाहिजे, कारण मला ह्याची जी प्रेरणा आहे ती एका चित्रपटाकडनं भेटली. त्यापर्यंत मला खरं म्हणतो काहीही आयडिया नव्हता, किंवा मोस्ट ऑफ द लोकांना पण, म्हणजे जनरल पब्लिकला मी म्हणतोय, जे कोकणात राहणारे ते लोक नाही, जनरल पब्लिकला आयडिया पण नसेल की एवढा सुंदर स्थळ आपल्या कोकणात कुठे असेल. ती चित्रपट मोस्ट ऑफ द लोकांना माहीतच असेल, खूप फेमस आहे, नवरा माझा नवसाचा. ह्या मूवी जेव्हा बघितली तेव्हाच माझा इच्छा झालेला, तेव्हाच माझा ते नजारे वगैरे जे एस टीमध्ये ट्रॅव्हल करतात तेव्हा जे नजारे वगैरे त्यांना दिसतं, घाट जे दिसतो, ती घाटाचा एक्सपिरियन्स किंवा त्या नजाऱ्याचा एक्सपिरियन्स घेण्याचा तेव्हापासून माझा मनात विचार होता. पण हा विचार कसा पूर्ण होणार? तेव्हाच पूर्ण होऊ शकतो जेव्हा बाप्पांची परवानगी असेल आणि बाप्पांचा इच्छा असेल आणि आम्ही हे राईड पूर्ण करू शकतो. तर त्या हिशोबाने प्लॅन करून खूप दिवसापासून हे डोक्यात चालला होता की कधी जायचं. तर शेवटी तो दिवस उजाडलाच. जरा तर थोडासा सूर्याचा लाईट आला तर आमचा ऐरावतचा स्पीड थोडा वाढेल, पण थोडा अंधार आहे म्हणून थोडा हळूच चाललो आहे. चला, आता रात्रचं, आता एवढा काही सकाळ झालेली नाही आणि काय दाखवण्यासारखं आहे नाही, ते खूपच अंधार आहे. तर मी डायरेक्टली तुम्हाला जेव्हा थोडाफार सूर्यप्रकाश येईल, सूर्यदेवता आपले उजेड दाखवतील, तेव्हाच मी रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. चला, बाय. पनवेलला क्रॉस केलेला आहे, NH66 वरती आहे आम्ही आता. तर
इथून 5.5 तास दाखवते अजून मला. इकडे थोडासा गारवा आहे गाईस. मुंबईत बिलकुलही गारवा नव्हता. इथे थोडा जाणवतोय कारण थोडा जंगलवाला एरिया आहे. तर मस्तपैकी गारवा आहे इकडे. मला जॅकेट घालून पण माझ्या जॅकेटमध्ये मेश जे आहे त्या मेशमधनं जे हवा येतोय एकदम थंड थंड येतोय. आत्ता समजलं एवढा गारठा का आहे इकडे थोडा, कारण आम्ही पोचलोय कर्नाळाला पोचलोय आम्ही. बर्ड सँच्युरी. ऑब्विसली जंगल एरिया आहे कर्नाळा, त्यामुळे मस्तपैकी थंड आहे इकडे. हा बघा समोर दिसतोय की नाही कॅमेरामध्ये माहीत नाही, हा मंकी ब्रिज आहे जो हा जाळीवाला वरती दिसतोय माझा, हा वाला. माकडांना क्रॉस करण्यासाठी तो ब्रिज बनवलेला आहे. तरी पण थोडा सावध राहा की इथे तो ब्रिज बनवले म्हणजे सगळे माकड असे नाही की ते ब्रिजवरनंच जातात. काही माकड कधी कधी रस्त्यावर पण दिसतात, तर थोडा सावध राहावं. तसे 6:20 झालेत. आता 6:20 झालेत आणि मला भूक लागायला स्टार्ट झाली. काय खाल्लं नाही घरातनं, फालतूमध्ये लेट होईल. आणि मम्मीला पण त्रास सकाळी सकाळी. तर बघू थोडा चांगला कवर करू, नंतर नाश्ता बघू. इथे आहेत तसे रेस्टॉरंट 1-2. हे बघा लेफ्ट साईडला वाटतं. एवढ्या लवकर थांबायची इच्छा होत नाही. हो काय नजारे बघा गाईस. समोर डोंगराच्या मधोमध ते धूप. आता ते कॅमेरा कॅप्चर करतोय की नाही कळलंच पाहिजे, पण काय दिसतोय हा डोंगर. हा ते सगळे नजारे पावसामध्ये आणि सकाळी सकाळीच बघायला मिळतात. नंतर एकदा आपले सूर्यदादा वरती आल्यावर हे सगळे गायब होते बघा. खरं दुःख आहे, खरं दुःख. नाहीतर आपल्या मुंबईमध्ये दुःख म्हणजे जळवलेला कचरा आणि पोल्युशन.
ते एक वासानीच समजतं तुम्हाला की तो जेन्युन धूक आहे की काय. हा रस्ता जेवढा मला माहीत आहे, एवढा मला फॅमिलियर नाही. एकदा चालू आहे मी अलिबागला जाताना. तर ह्या आता जो रस्ता आहे, हो राईट साईडला बघा गाईस, सुपर. तर हा रस्ता जो आहे ना, असं वाटतं मला की अलिबाग जवळ आहे आता, खूपच जवळ. एवढा माहीत आहे की अलिबाग आम्ही जेव्हा क्रॉस करू तेव्हा एक ब्रिज लागते. हे बघा कुत्रा. कुत्र्यांना मजा येते की काय ते माहीत नाही, पण असे पळतात मधीत. टोल, हा कुठला तरी टोल आला. बंद आहे कम्प्लिटली टोल. बंद आहे तरी स्पीड ब्रेकर घातले त्या लोकांनी. तर हाच मला वाटतं ब्रिज आहे तो. हो 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 हो, काय धूक आहे बघा गाईस. अरे बाप रे, सॉलिड धूक आहे, सॉलिड. काहीच दिसत नाही, काहीच नाही आजूबाजूला. अरे बाप रे बाप. मी नक्की उन्हाळ्यातच आलो आहे ना, फक्त हिवाळ्यात एवढा धूक भेटते मला. अरे बा, तर रात्रीचा येणं थोडा अवघड होईल, कारण रात्रीचा जर असंच धूक असेल तर रात्रीचा हा रस्ता विजिबिलिटी भरपूर कमी असणार. आणि बघा फॉर अ सेकंड तिकडे धूक होता त्या ब्रिजवरती, इकडे थोडा क्लिअर झालाय. अजब आहे बाबा, अजब. नेचरचं काही सांगू शकत नाही, काय रूप दाखवणार सडनली. मी आत्ताच बघितलं गाईस, एक मिनटं बाजूला लावतो. हे काहीतरी गडबड झाली आहे, तेच मी बोललो, काहीतरी आवाज आलेला लेफ्ट साईडला.
हे बघा, हे तुटलंय. तुटलंय म्हणजे निघालंय. हाय हे पिन पण निघालंय कसं तरी. जाऊ दे, याला आतमध्येच ठेवतो. काल तुझा परत कुठेतरी लटकून पडायचा. तेच मी बोललो, वॉच असा उलटा दिसतोय मला, काहीतरी गडबड आहे. चला, कसं काय तुटलं काय माहीत. मला असं काहीतरी फील झालेला लेफ्ट साईड, लेफ्ट हाताला काहीतरी असा निघाल्यासारखा, काहीतरी लूज झाल्यासारखा फील झालेला. आणि त्यानंतर मी 40 किलोमीटर काहीतरी, किमान अर्धा तास मी त्याच्यानंतर राईड केली. नंतर आता बघतोय मी, असा हातावर नजर गेलं म्हणून, काय वॉच उलटा कसं आहे. काय बोलायचं, काहीही नाही. इथे स्नॅक्स कॉर्नर भरपूर आहेत, जागोजागी स्नॅक्स कॉर्नर आहेत. पण मला स्नॅक्स कॉर्नरवरती थांबायचं नाही. मला काहीतरी हेल्दी खायचं आहे. इडली वडा हेल्दी आणि किंवा लाईट. तर त्या हिशोबाने हॉटेल आता सध्या ओपन झाले ना, 6:30 वाजलेत. काही आहेत हॉटेल ओपन, पण असे काही चांगले वाटत नाही मला. तर जसं मी बोललो, आमचा डे 2चा प्लॅन आहे मालवण. पण बघूया, पहिला मी गणपतीपुळे जाणार आहे आणि तिकडून डिसाईड करणार आहे की जायचं आहे की नाही. कारण ही माझी ॲज अ इंडिव्हिज्युअल माझी सर्वात लाँग राईड आहे, सर्वात मोठी लाँग राईड आहे आतापर्यंत राईड केलेली त्यामधले. आणि एकदा गणपतीपुळे पोचल्यावर माझे कमर आणि पाठ काय म्हणतात बघू. जर दोघे रेडी असतील तर आम्ही करू मालवण, पण काही प्रॉब्लेम नाही. पण सध्या तरी 50-50 आहे. हे NH66वर एक गोष्ट मी बघितलं लास्ट टायमाला येताना, की रस्ते चांगले आहेत, मधीत पॅचेस आहेत, काही किलोमीटर डायव्हर्जन्स आहेत. आणि सर्वात बकवास मला इथे वाटतं म्हणजे जे कनेक्टर बनवलेत, जे असले ब्रिज बनवले ते बघा, हे छोटेसे ब्रिज टाईप आहे. आता इथे तर नाही आहे, पण पुढे जसा मी माणगाव वगैरे क्रॉस करणार
पेन वगैरे बघा, हे बघा, ह्याचाच मी नाही, हे नाही, हे तर स्पीड ब्रेकर आहे. पण माणगाव वगैरे पेन वगैरे क्रॉस करणार त्याच्यानंतर जो रस्ता आहे तेव्हा मधीत जो कनेक्टर्स आहेत, छोटे छोटे ब्रिज असतात, ते कनेक्टर्स डांबरीचे केले आहेत आणि ते मॅच नाही केले आहेत कॉन्क्रीटला. म्हणजे तुमचा हा कॉन्क्रीटचा हायवे वरती आणि ते सडनली हा डांबरीचा रस्ता जो येतोय तो खाली आहे. म्हणजे असं वाटतं की एक मोठ्या खड्ड्यामध्ये तुम्ही सडनली गेले. एवढा काय म्हणजे एवढा काय असं खड्डा म्हणता येणार नाही, पण ते लेवल नाही या कॉन्क्रीटच्या रस्त्याबरोबर. तर सडनली एक कसं तुम्हाला शॉक लागतो, अरे काय झालं अचानक असं. परत धुकं पसरलंय. चालू आहे, चालू आहे. हां, कुठे चाललेत, कुठे चालले, कुठे चालले तुम्ही, तुम्ही कुठे चालले? माझा गोवा. हां, राईड विथ उल्हास, राईड विथ उल्हास. हां, चला. असे आहेत, असे मधीत लोक भेटतात जे सबस्क्रायबर होऊन जातात. हा, हॉटेल मस्त दिसतंय मला. सगळ्या हॉटेलमध्ये जे चालू आहेत गाईस आता सध्या, सगळे स्नॅक्स कॉर्नरच आहेत. हां, आणि दुसरा काही आहे नाही. आता त्याला सांगितलं मी गोवा, आता कुठे सांगू, गणपतीपुळे. एकतर आवाज येत नाही माझ्या, हे मास्क, तोंडावर मास्क असल्यामुळे एवढा. गोवा साईड बोललो तर समजून जाईल. गोवा जाऊया एकदा, गोवा पण जाऊया आम्ही. आता विचार केलेला ह्या राईडमध्येच इन्व्हॉल्व करायचा गोव्याला पण. खूप जास्ती होतो. रस्ता मात्र भारी आहे. खूप टाइम घेतला बनवायला, पण मस्त बनवले. फक्त मध्ये ते स्पीड ब्रेकर बनवण्यापेक्षा एक कनेक्टर बनवला असता आणि हे जे क्रॉस करणारे लोक आहेत इकडे तसं काही क्रॉसिंग नाही, तरी पण कनेक्टर स्पीड ब्रेकर बनवले. त्यांना असं खालनं टाकलं पाहिजे होतं, म्हणजे तुमचा व्हेकल तर थांबणार नाही. एक मोमेंटम जाते थांबवल्यावर, ते मोमेंटम गेलं आणि स्पीड कमी झालं आणि स्पीड ब्रेकरच्या जम्प्स तुमच्या सीटला फील झाले ही तुमची जे
बॅक एरिया आहे ते तुम्हाला सांगते अयो काय झालं. हे बघा, हे असे क्रॉसिंगवाले जे सेक्शन आहेत त्यांनी एक छोटासा कनेक्टर याचा छोटासा ब्रिज सारखा बनवून त्यांना खालनं घातलं पाहिजे होता. जसा जर तुम्ही, मी पूर्ण तर नाही गेलो आहे पण डहाणू महालक्ष्मीला गेलो होतो तेव्हा तिकडे तसंच होता. जिथे जिथे असं क्रॉसिंग मध्ये हायवेमध्ये लागत होती ते लोकांनी छोटे छोटे कनेक्टर्स बनवलेले. तो नॉर्मल ट्रॅफिक वरनं जायचा असा आणि क्रॉसिंगवाले खाली. तर मित्रांनो, हीच ब्रिज जे मी बोलत होतो, काय नजारे बघा. सूर्यदेव पण आपला उजाडलेले आहेत मस्तपैकी. आणि हेच आहे, खालनं ब्रिजच्या खालनं जो रस्ता जातोय तो अलिबागला जातो आणि आम्ही चाललोय सरळ सरळ टुवर्ड्स गोवा. आणि गोवा डेस्टिनेशन नाही, गणपतीपुळे आहे. डोक्यात गोवाच येतो, गोवा हायवे आहे. तर पूर्ण राईट साईडमध्ये एवढे इंडस्ट्रीज आहे. ते मला वाटते JSW काय JSW स्टील आहे वाटते, कारण जेव्हा मी अलिबागला जात होतो तेव्हा नाव लिहिलेलं होतं JSW स्टील. तोच हा, हे बघा, वेलकम टू JSW डोलवी. पूर्ण JSW वाल्यांनी घेतलं आहे. हो, लेफ्ट साईडमध्ये बघा आपल्या कोकण रेल्वे दिसायला लागलं आम्हाला. ट्रेन आली असती तर मजा आली असती सोबत. कोकण रेल्वे कधी मी विचार करायचो, जेव्हा पण मी गावी जायचो कोकण रेल्वेवरनं, तर हा रस्ता मला बाजूला दिसायचा. तर विचार करायचो कधी आपला असा कधी नशीब येईल, लहानपणापासून, आतापासून नाही, कधी असं नशीब येईल की या रूटने आम्ही पण ट्रॅव्हल करू. आता रूट बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे, पण त्या टायमाला तेच. वा, काय दिसतोय डोंगर बघा, एका मागे एक डोंगरचा लेयर झालेला आहे आणि त्याच्या मागे सूर्य लिपलेला आहे. होपफुली कॅमेरा कॅप्चर करतोय हे. सुपर. मला वाटतं आत्ताच कुठली तरी ट्रेन क्रॉस झाली असं पुरं, कारण सिग्नल लाल दाखवते मला ट्रेनचा आणि याच्या अगोदरचा सिग्नल पिवळा होता. म्हणजे सिग्नल लाल आहे म्हणजे पुढे कुठली तरी ट्रेन असेल, पण ऑब्वियसली आम्ही त्यांना कॅचअप तर नाही करू शकत ट्रेनला.
पण भेटली असती तर मजा आली असती. आता तर डबल लाईन झालेली आहे इथे रोहापर्यंत. तर बघू, जर दिसली तर कॅप्चर करू, जर नाही दिसली तर नजाऱ्याचं एन्जॉयमेंट घ्या. हे काय डोंगर बनवून ठेवले मधीत, खराबवाला पॅच आहे मधीत. कुठली तरी गाव काय शहरमधनं जातोय आम्ही. गडाब काहीतरी नाव आहे. काय सूर्य दिसतोय मस्तपैकी. सूर्य वरती आलेला आहे आता. पार्किंग ढाबा, पार्किंग ढाबा काय असते? पार्किंग ढाबा तिथे अगोदर एवढे पेट्रोल पंप होत नव्हते इकडे. या NH66वर जेव्हा हा नवीन बनत होता तेव्हा. पण आता खूप काही नवीन पेट्रोल पंप उघडलेत रस्त्यावर. तर काय झालं, अपघात नाही पण असं मध्ये थांबली आहे गाडी. एस टी थांबली, मला वाटलं स्पीड ब्रेकर आहे. इथं ते चांगलं आहे की स्पीड ब्रेकर NH66वर या लोकांनी स्पीड ब्रेकर भरपूर बनवलेत. आणि एक गोष्ट, आणि अलिबागपर्यंत तर भरपूर आहेत. आता एवढे भेटले नाही मला, रॅम्बल स्ट्रिप्सच भेटतात मला. पण ठीक आहे, ते तेवढा तरी वॉर्निंग देत आहेत की रंबल स्ट्रीप आहे, त्यानंतर स्पीड ब्रेकर आहे. रंबल स्ट्रीपवरती तुमची गाडी बऱ्यापैकी स्लो होऊन जाते, तर काय टेन्शन नाही. आपल्या मुंबईमध्ये तर काही इशारा नाही, काही बोर्ड नाही, सरळ आपले स्पीड ब्रेकर बनवतात. मी मोस्टली कल्याण डोंबिवलीचं म्हणतोय मुंबई म्हणजे. एक्झॅक्ट मुंबईमध्ये स्पीड ब्रेकर आहेत पण ते इंडिकेटेड आहेत. कधी कार घेतलं ना मी फ्युचरमध्ये, तर एक फॅमिलीबरोबर एक ट्रिप मारायची आहे मला अशीच, गणपतीपुळे, गोवा. बघू इन फ्युचर.
ते JSWनी बघा हे बस बनवले आहेत, अलिबागमध्ये भरपूर फिरतात. खूपच मला वाटलेलं की गव्हर्मेंट बस एवढी कशी छान. अलिबागमध्ये भरपूर बघितले इलेक्ट्रिक बस आहे. आता ते मला नक्की माहीत नाही, कारण अलिबागमध्ये मी जेव्हा बघितलेलं असं वाटलं की गव्हर्मेंट बस आहे, कारण ऑलमोस्ट खूप 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 होते त्यांची कॅपॅसिटी. ऑलमोस्ट एक 15-20 मिनटात मला एक बस भेटत होती. तर आता ही बस मी बघितली JSW कनेक्टिव्हिटी. तर आता हे मला माहीत नाही की JSWवाल्यांनी त्यांच्या एम्प्लॉईसाठी फक्त बनवलेला आहे तो, की JSWनी गव्हर्मेंटला स्पॉन्सर केलं आहे. स्पॉन्सर इन द सेन्स फंडिंग दिलं आहे बससाठी, त्यामुळे त्यांचा ॲड आहे. कारण तो बस जो मागे दिसत होता तो अक्षरशः एम्प्लॉईज होते त्याच्यामध्ये. बघा समोर पण ती बस आहे. ही गव्हर्मेंट बस आहे की JSWची आहे? कोणाला माहीत असेल अलिबाग साईडचे तर कन्फर्म करा कमेंटमध्ये. वाटते तर गव्हर्मेंट बसच आहे, 100% गव्हर्मेंट बस आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टच आहे. पण कनेक्टिंग JSW सगळ्या बसवरती लिहिलं आहे. आय डोंट नो, ॲड असेल त्यांचा माहीत बी. हे बघा लेफ्ट साईडला मशिनी वापरत आहेत कॉन्क्रीट रस्त्यासाठी. पहिल्यांदा मी बघतोय मशिनी वापरतात, नाहीतर हातानेच कामं असतात त्यांची. हा कुठला तरी गाव आहे, लास्ट टाइम आठवते मला इथूनच हरिहरेश्वरवरून येताना इथूनच आलेलो. हे बघा गाईस काय दृश्य आहे. हे रस्ते, समोर मस्त माउंटन, लेफ्ट साईडला सूर्यदेव आणि धुकं विथ कोकण रेल्वे. मस्त मस्त एक नंबर. 7 वाजले आता. 2 तास झाले आमच्या राईडला आणि ट्रिप मीटरच्या हिशोबाने समथिंग आम्ही 80 किलोमीटरच्या जवळ सुरू केले झालेत आमचे. मस्त दिसतोय, मस्त. कोकण रेल्वेमधनं आम्ही जायचो इथून तर डोंगर दिसायचा, काही एवढा व्ह्यू दिसायचा नाही लेफ्ट साईडला, पण काय मस्त व्ह्यू आहे. मी लहान असताना विचार करायचो की हा रस्ता कुठे जात असाल. ट्रेनच्या बाजूनी, कारण हा रस्ता कंटिन्यूस नाही भेटत. एकदा रेल्वे फाटक असा, म्हणजे ट्रेन जो आहे तो खूप आतमधनं बोगद्यामधनं, शॉर्टकट्स भरपूर आहेत त्याचे, तर तसं जातो. आणि रस्ता पूर्ण फिरत घाटवाले त्या हिशोबाने जातात. तर असं मनात विचारायचं की
हा एक्झॅक्टली रस्ता जातो कुठे? आणि तेव्हा विचारसुद्धा नव्हता असा की एकदा आम्ही मी माझ्या स्वतःच्या गाडीनी या रस्त्याने ट्रॅव्हल हे बघा ट्रेन जातोय. फायनली ट्रेन भेटला. लोकल ट्रेन आहे ॲक्च्युली, कोकणातला लोकल ट्रेन. मला वाटते रोहा की रत्नागिरीपर्यंतच ही जाते. नवीन बनवलेली ट्रेन आहे. मला जी थोडीफार भूक लागलेली आता ती गायब झाली आहे ऑलमोस्ट. एक राईड करताना तुम्हाला असा अंदाज येत नाही की तुम्हाला भूक लागते, ताण लागते, कारण सतत तुम्हाला थोडा हवा लागलेला असतो, वारा लागत असतो आणि कंटिन्यूस तुमचं लक्ष एकत्रित असतात रस्त्यावरती. तर त्यामुळे तुम्हाला समजत नाही कधी कधी हे तुम्ही उपाशी जात आहेत की पाणी न पिता. पण तरी पण एक शेड्यूल बनवून ठेवा की एवढे किलोमीटर नंतर किंवा एवढ्या तासानंतर मी पाणी पिईल किंवा काय खाईल. इकडे पण फॅक्टरीज लागलेली आहे, त्याचीच दूर आहे बघा. वरती कॅमेरा कॅप्चर करतोय की नाही माहीत नाही, पण पूर्ण निसर्गाची वाटोळं जर लागले, ग्लोबल वॉर्मिंग, हा एवढा टेम्परेचर वाढणं, हेच मेन कारण आहे. झाडं तर तोडण्याचा काम भरपूर जोराने चालू आहे सगळीकडे झाडं तोडून, डोंगरा तोडून आपले फॅक्टरी किंवा टाउनशिप उभारत आहेत. पण हे बघा असाच बोललेलो, हे कनेक्टर बघा, बघितला असा पॅच आहे. हा कनेक्टर डांबरीचा बनलेला असतो. शॉर्ट डांबर असतं तिकडे शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी. तर तो पूर्ण असा जर लक्ष नाही दिलं तर तुमचा गाडी पूर्ण हलवून टाकेल. आता माझा हैदराबाद एवढा खड्ड्यांमध्ये एवढं काय वाटत नाही मला. हैदराबादला असले खड्डे किंवा जम्प्स काय एवढा हे वाटत नाही, जमिनीवरतीच राहतो. पण काही रायडर्स आहेत जे स्कूटरमध्ये जातात लांबच्या राईडला, तर त्यांच्या व्हील बेस आणि सस्पेन्शन दोन्ही लहान असतात, तर त्यांना थोडं सावध राहावं लागेल याच्यामध्ये. आणि जिथे जिथे रंबल स्ट्रिप दिलं आहे ना तिकडे थोडा सावध चालवा. हे बघा असे लोक असतात मधीत. तिकडे स्पीड ब्रेकर, हा एकतर स्पीड ब्रेकर असतो किंवा असे लोक क्रॉस करणारे असतात, तर ते थोडा आरामात चालवा. जिथे रंबल स्ट्रिप दिलं आहे तिकडे थोडासा गाडी स्लो करा. भले गिअर डाऊन नाही केलं तरी चालेल, पण गाडी स्लो करा. त्याच्याने काय कोणी सडनली समोर आला तर तुम्हाला गाडी तरी कंट्रोल करता येईल.
ऑब्वियसली सगळ्यांचा माइंडसेट वेगळा असतो, सगळ्यांची चालवण्याची स्टाईल वेगळी असते. कोण कोण एकदम स्पीडमध्ये पण कंट्रोल करू शकतो गाडी. पण मी माझ्या एक्सपिरियन्सनी, माझ्या स्ट्रेंथच्या हिशोबाने मी सांगितलं, मला एकदम स्पीडमध्ये असलेली गाडी सडनली कंट्रोल करता ABSच्या हेल्प आणि इंजिन ब्रेकिंगच्या हेल्पनी होऊ शकते, पण मला तेवढी रिस्क आणि तेवढं R&D करायचं नाही. असे नमुने पण असतात मधीत जे उलटा येतात. तर तसंच सावध राहायचं. पण व्ह्यू काय सॉलिड आहे यार, सॉलिड व्ह्यू आहे. जिथून कोकण रेल्वे जाते ना, खतरनाक व्ह्यू आहे तिकडे, खतरनाक. ते बघा कोकण रेल्वे आता मला वाटत नाही सूर्याचा प्रकाशामध्ये दिसतोय तुम्हाला. एक्झॅक्ट असं खाली आहे बघा. दरवरचे तुम्हाला रॉड्स वगैरे दिसत असेल तर वेगळी गोष्टी आहे, पण अजून लेफ्ट साईडला कोकण रेल्वे सोबत आहे. मला वाटतं माणगाव रोहापर्यंत हे असेच सोबत असणार आहे मला वाटते. नंतर ती कुठेतरी जाते. मधीत खराब व्हायचं आहे म्हणून, नाहीतर रस्ता एक नंबर भारी बनवलेला आहे, खूपच छान छान छान. हा रस्ता बघितला ना तर मला कुठला रस्ता आठवतोय माहिती आहे? धानू महालक्ष्मीचा. असाच आहे एक्झॅक्ट. बॅरिकेड होऊन डोंगर आणि असा हायवे. तर 4.5 तास दाखवतोय अजून तो गणपतीपुळे. बघूया मधीत कुठे ब्रेक घेऊया आम्ही. हा तोच आहे का जानू ट्रॅव्हल्स? तोच आहे ज्यांनी विचारलेला मला. आय डोंट नो. जर बघत असशील तर व्हिडिओ बघ, बोल बाबा हे तुझीच बस आहे का जानू ट्रॅव्हल्स? मी लक्ष नाही दिलेलं नंतर. लोणावळा चिक्की कोलाडमध्ये चांगलं आहे. ए बाबा हे कसलं ट्रॅफिक आहे. अजून थांबलो नाही कुठेही, म्हणजे थोडासा गारठा आहे. हा बघा समोर पण रेकॉर्ड करत चाललंय.
थोडासा गारठा आहे हव्यामध्ये, तर थोडा चांगला वाटते राईड करायला, त्यामुळे थांबला नाही. एकदा सूर्यदेव एकदा आपले प्रकोपवाल्या रूपमध्ये येतील, गरम होईल, तेव्हा नंतर काय रायडिंग जास्ती होणार नाही. तर त्यामुळे जेवढा होऊ शकला कवर करते. समोर काय व्ह्यू आहे बघा, काय मोठा डोंगर दिसतोय आणि धुकं पसरलंय त्याच्यावर. हा मस्त व्ह्यू दिसतो, लेअर बाय लेअर. एक छोटा डोंगर, त्याच्यावरती मोठा, त्याच्या मागे अजून मोठा, आणि सूर्याचा प्रकाश आणि फॉगमुळे त्याची ती सिनेरी जी आहे ती अजून चांगली वाटते. कॅमेरामध्ये एवढा कॅप्चर होतोय की नाही मला माहीत नाही, बट अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं तर लिटरली सुपर. हा कुठला तरी घाटवाला रस्ता चालू होता मला वाटते, पूर्ण बेंड आहे बघा. हा जेव्हा चढण असतो तेव्हा ठीक आहे, एवढं काही वाटत नाही, पण जेव्हा खाली येतो तेव्हा ह्याचा हे समजते. गाडी कंट्रोलमध्ये असते चढताना, उतरताना थोडासा लक्ष द्यावं लागते, स्पेशली हे कंटेनरवाले. हा नेमकी काय रेकॉर्ड करतोय मला माहीत नाही कधीपासून. बघा, वर खाली डिवायडर, रस्ता, माहीत नाही काय रेकॉर्ड करतोय. एक जागेवर फोन पण स्टेबल नाही, काय येणार त्याच्यामध्ये. असल्या रस्त्यामध्ये खाली उतरताना एक लक्षात ठेवा गाईस, फक्त ब्रेक वापरू नका, ब्रेकसोबत इंजिन ब्रेक पण वापरा. जर इंजिन ब्रेक कसा वापरतात ते माहीत नसेल तर यूट्यूबवरती भरपूर ट्युटोरियल्स आहे, ते फॉलो करा. इंजिन ब्रेक आणि ब्रेक वापरल्यावर डबल त्याचा रिझल्ट होतो. मी पण नवीनच आहे इंजिन ब्रेकसाठी, असं समजू नका मी काय एकदम एक्सपर्ट, पूर्ण एक नंबरचा एक्सपर्ट किंवा काय प्रोफेशनल आहे यामध्ये. पण जे सेफ्टीसाठी लागतो ते शिकून घ्यायचं अगोदरच. यूट्यूबवरती भरपूर लोक आहेत जे ट्युटोरियल दाखवतात कसा इंजिन ब्रेक वापरायचा.